नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक होळकर जी.एस. ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी विभाग, तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती. मागील तासाला आपण पेपर 1 मधील लेसन नंबर 2 ऑटोमोबाईलचा इतिहास व ऑटोमोबाईल क्षेत्राची वाढ याविषयी माहिती घेत आहोत. आणि मागील तासाला आपण त्या उत्पादन तयार करणाऱ्या कंपन्या किंवा मोठ्या स्तरावरील पुरवठादार किंवा लहान स्तरावरील पुरवठादार यामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता असणाऱ्या लोकांची संख्या किती लागते वगैरेंची माहिती आपण मागील तासाला पाहिलेली आहे. आज आपण त्या पुढील माहिती घेणार आहोत. आता सेवा क्षेत्रामध्ये शैक्षणिक स्तरावर आवश्यक असलेले मनुष्यबळ, याच्यामध्ये PhD, CA, MBA किंवा MTech असणारे लोकांची संख्या या डीलरशिपमध्ये त्यांना अजिबातच लागत नाही किंवा सर्व्हिसिंग सेंटर असणाऱ्या ठिकाणी अशी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या लोकांची गरज नसते. ग्रॅज्युएट इंजिनियर्सच्या कमीत कमी लागते. यामध्ये डीलरशिप जे सर्व्हिस सेंटर आहे त्याच्यामध्ये 8 ते 10% लागते. डिप्लोमा इंजिनियर्सची संख्या ही 10 ते 15% या ठिकाणी लागते. यामध्ये सुद्धा 10 ते 15% लागते. ITI किंवा आपला जो व्होकेशनल अभ्यासक्रम आहे त्यांची संख्या ही 10 ते 15% यामध्ये, आणि डीलरशिप सर्व्हिस सेंटरमध्ये जवळजवळ 60 ते 70% एवढी संख्या त्या ठिकाणी लागते. पदवीधारक म्हणजे BA, BCom, BSc 70 ते 75%, 5 ते 10%, आणि 12वी पेक्षा कमी 7 ते 10% आणि 5 ते 10%. तर मागील तक्त्यावरून आपल्याला असं दिसून येते की डीलरशिपमध्ये जास्तीत जास्त पदवी घेतलेल्यांची भरती केलेली आहे. त्यानंतर ITI किंवा आपला जो व्यवसाय अभ्यासक्रम आहे ही पास झालेल्यांची भरती त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे डीलरशिपमध्ये सुद्धा आपले हे व्यवसाय अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या त्या ठिकाणी जास्त आपल्याला दिसून येते, आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना या डीलरशिपकडे सुद्धा एक जॉब मिळण्याची सुवर्ण संधी त्या ठिकाणी आपोआप प्राप्त होत असते. फायनान्स कंपनी व विमा कंपनीमध्ये शैक्षणिक स्तरावरील आवश्यक मनुष्यबळ त्याचा आपण एक चार्ट पाहतो आहे. ज्या फायनान्स कंपन्या आहेत किंवा विमा कंपन्या आहेत याच्यामध्ये PhD, CA, MBA किंवा MTech झालेली व्यक्तींची संख्या ही फक्त यांना 15 ते 20% लागते ॲटो फायनान्समध्ये, आणि ॲटो विमासाठी 55 ते 60% लागते. ग्रॅज्युएट इंजिनियरची या ठिकाणी आवश्यकता नसते. या ठिकाणी 7 ते 10% आवश्यकता आहे. डिप्लोमा इंजिनियरची आवश्यकता नसते. विम्यामध्ये मात्र 7 ते 10% आवश्यकता आहे. ITI किंवा आपला इतर व्यवसाय अभ्यासक्रम केलेला आहे, म्हणजे ॲटो इंजिनिअरिंग असेल, फूड प्रोडक्ट टेक्नॉलॉजी असेल किंवा इतर जे काही वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमानुसार त्याची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आवश्यकता भासत असते. आपला ॲटो इंजिनिअरिंगचा व्यवसाय अभ्यासक्रम आहे, आणि त्यामुळं आपल्याला ॲटो विमा कंपनीमध्ये सुद्धा जवळजवळ 7 ते 10% एवढं मनुष्यबळ या विमा कंपन्यामध्ये आपलं लागू शकतं. पदवीधारक म्हणजे BA, BCom, BSc 75 ते 80%, 25 ते 30%, आणि 12वी पेक्षा कमी 8 ते 10%. आता वरील तक्त्यावरून असं दिसून येतं की ऑटो फायनान्स कंपनीमध्ये पदवीधारकांची संख्या ही जास्त भरती केली आहे. ऑटो विमा कंपन्यात MBA किंवा CA पास झालेल्यांची सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी भरती या ठिकाणी दिसून येते, आणि नंतर पदवी धारकांची भरती आहे. तर अशा प्रकारे या फायनान्स कंपनीमध्ये किंवा विमा कंपनीमध्ये
अंदाजे आपल्याला कोणत्या प्रकारचं मनुष्यबळ किती प्रमाणामध्ये लागतं त्याची आपण आता माहिती घेतलेली आहे. आता यापुढे आपण भारतातील वाहन उत्पादक कंपन्या व त्यांचे कोणते कोणते मॉडेल्स त्या कंपन्यामध्ये तयार होतात याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत. ज्या कार आहेत MUV किंवा SUV, तर भारतात खालील 4 चाकी वाहन उत्पादक कंपन्या आणि त्यांचे मॉडेल्स आहेत. आता याच्यामध्ये कार जे आहे, कार किंवा MUV किंवा SUV, तर याच्यामध्ये पहिली जी कंपनी आहे ऑडी इंडिया लिमिटेड, तर त्याचे वेगवेगळे प्रकारचे मॉडेल्स आहेत. यामध्ये फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स लिमिटेड असे. आता या फियाट कंपनीमध्ये कोणते कोणते वाहनं तयार होतात, तर इनो, सियाना विकेंड, पॅलिओ स्टाईल, पुंटो पेट्रोल किंवा डिझेल मॉडेल असेल, लिनिया जेट किंवा मल्टीजेट, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स. तर अशा प्रकारे या फियाट कंपनीमध्ये वेगवेगळी वाहनं त्या ठिकाणी तयार होतात. त्याचप्रमाणे फोर्स इंडिया लिमिटेडमध्ये SUV किंवा फोर्स 1 या प्रकारच्या वाहनांचे मॉडेल्स त्या ठिकाणी तयार होतात. फोर्ड इंडिया लिमिटेडमध्ये आयकॉन, TDCI, फियास्टा, फ्युजन, एंडोवर, फिगो या प्रकारची वाहनं त्या कंपनीमध्ये तयार होतात. आता जनरल मोटर्स इंडिया लिमिटेडमध्ये शेव्हरलेट स्पार्क, शेव्हरलेट एव्हिओ, शेव्हरलेट SRV, शेव्हरलेट बीट किंवा शेव्हरलेट क्रूज यासारखी वाहनं ती जनरल मोटर्समध्ये त्या ठिकाणी तयार होतात. आता हिंदुस्तान मोटर्स लिमिटेड या कंपनीमध्ये ॲम्बॅसिडर कार आणि LCV विनर या प्रकारच्या कारचं उत्पादन त्या ठिकाणी केलं जातं. त्याचप्रमाणे होंडा CL कोर्स इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये सिटी, CRV, इनसाइट, सिविक, CBC हायब्रिड, जॅज किंवा ब्रिओ यासारखी वाहनं त्या कंपनीमध्ये तयार होतात. त्याचप्रमाणे हुंडाई मोटर्स इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये सँट्रो, ॲसेंट टॉर्नेडो, ॲसेंट विवा, CRD, गेट्स, सोनाटा, इलांटा, CRDI, वर्ना CRDI या प्रकारची वाहनं त्या हुंडाई मोटर्समध्ये तयार होतात. त्याचप्रमाणे महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीमध्ये कोणती कोणती वाहनं तयार होतात, तर जीप असेल म्हणजे बेलोरो, फ्युएल स्टार्ट किंवा स्कॉर्पिओ असेल. स्कॉर्पिओमध्ये पण आता 1-2 वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे लोगन म्हणून कार आहे. तर या प्रकारची वाहनं त्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये तयार होतात. आता पुढची जी कंपनी आहे ती म्हणजे मारुती सुझुकी लिमिटेड. आता या कंपनीमध्ये कोणत्या कोणत्या कार्स किंवा तयार होतात, तर मारुती 800, जिप्सी असेल, एस्टीम, झेन इस्टिलो, वॅगनार, अल्टो, वर्सा, स्विफ्ट डिझायर, स्टार, रिट्स यासारखी कार्स या मारुती सुझुकी लिमिटेड या कंपनीमध्ये तयार होतात. त्याचप्रमाणे मर्सिडीज बेंज यामध्ये सुद्धा CL500, CLK 350 एक्सेट्रा या प्रकारची वाहनं त्या मर्सिडीज बेंजमध्ये तयार होतात. निसान मोटार इंडियामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सनी,
मिर्का, एक्सट्रेल यासारखी वाहनं तयार होतात. रेनॉल्ट इंडियामध्ये फ्लुएन्स, पल्स यासारखी वाहनं तयार होतात. स्कोडा इंडिया लिमिटेडमध्ये स्कोडा सुपर, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स त्या ठिकाणी आहेत. फॅबिया असेल, रॅपिड असेल, एटी असेल वगैरे. टाटा मोटर्स कंपनीमध्ये इंडिका विस्टा, सफारी, सुमो, इंडिको, डिकॉर, इंडिको मांझा, नॅनो, एव्हिया यासारखी कार्स त्या टाटा मोटर्समध्ये तयार होतात. प्रीमियर लिमिटेड इंडियामध्ये पद्मिनी कार आणि SUV किंवा रिओ यासारख्या कार तयार होतात. टोयोटा किर्लोस्कर मोटर्स लिमिटेड या कंपनीमध्ये करोला एल्टिस, इनोव्हा, पॉलिस यासारखी वाहनं किंवा इटिऑस यासारखी कार्स या टोयोटा किर्लोस्कर या कंपनीमध्ये तयार होतात. आणि वॉक्सवॅगन इंडिया लिमिटेडमध्ये वेंटो, जीता, पॅसेंट, पोलो यासारखी कार्स या वॉक्सवॅगन इंडिया लिमिटेड मध्ये तयार होतात. आता व्यावसायिक वाहने उत्पादन करणाऱ्या कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत? त्याच्यामध्ये व्यावसायिक वाहने उत्पादन करणाऱ्या कंपन्या म्हणजे टाटा मोटर्स, अशोक लेलंड, आशिया मोटर्स वर्क्स लिमिटेड, आयशर मोटर्स लिमिटेड, फोर्स मोटर लिमिटेड, कमाज व्हेक्ट्रा मोटर लिमिटेड, महिंद्रा नेव्हिस्टेड ऑटोमोटिव्ह लिमिटेड, प्रीमियर लिमिटेड, स्वराज माजदा लिमिटेड, युरोल इंडिया लिमिटेड, व्होल्वो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड किंवा डेप्लर इंडिया कमर्शियल व्हेकल्स या अशा वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्यामध्ये या व्यावसायिक वाहनांचं त्या ठिकाणी उत्पादन केलं जातं. आता टू व्हीलर उत्पादक करणाऱ्या कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत? तर त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती बजाज ऑटो लिमिटेड पुणे, आणि या कंपनीमध्ये पल्सर, प्लॅटिना, बॉक्सर, कावासाकी, डिस्कवर, सिटी 100 यासारखी 2 चाकी वाहनं तयार होतात. 2 चाकी वाहनं तयार करणारी दुसरी जी कंपनी आहे ती म्हणजे एस्कॉर्ट्स इंडिया लिमिटेड, फरीदाबादला कंपनी आहे, आणि त्याच्यामध्ये यामाहा ही मोटरसायकल तयार होते. हिरो मोटर्स लिमिटेड ही कंपनी नवी दिल्लीला आहे, आणि याच्यामध्ये हिरो पुक मोपेड, हिरो क्लिक, CD100, CD100SS, स्प्लेंडर, डॉन, ग्लॅमर, ॲक्युअर, सुपर स्प्लेंडर यासारखी वाहनं, 2 चाकी वाहनं या हिरो मोटर्समध्ये तयार होतात. टीव्हीएस मद्रास, टीव्हीएस ही कंपनी मद्रासला आहे, आणि या कंपनीमध्ये स्कूटी, फिएरो, व्हेक्टर, सेंट्रा, स्टार सिटी, ज्युपिटर यासारखी 2 चाकी वाहनं तयार होतात. सुझुकीमध्ये ही कंपनी हरियाणामध्ये गुरगावमध्ये आहे, त्याच्यामध्ये झियस किंवा हिट यासारखी वाहनं तयार होतात. होंडा कंपनी सुद्धा हरियाणामध्ये आहे गुरगावला, आणि या होंडा कंपनीमध्ये ॲक्टिवा, डिओ, युनिकॉर्न, शाईन यासारखी 2 चाकी वाहनं तयार होतात. त्याचप्रमाणे यामाहा ही कंपनी सुद्धा हरियाणामध्ये फरीदाबादला आहे, आणि त्याच्यामध्ये क्रक्स, लेबेरो, फजर मोटरसायकल तयार होते. आणि महिंद्रा अँड महिंद्राची सुद्धा कंपनी आता 2 चाकी वाहन उत्पादन करते, त्याच्यामध्ये मोटरसायकल असेल किंवा स्कूटर असेल. त्यानंतर 3 चाकी वाहन उत्पादन करणाऱ्या कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत? तर पहिली कंपनी आहे बजाज ऑटो, ही औरंगाबादला आहे, वाडूज या ठिकाणी. महिंद्रा अँड महिंद्रा नाशिक, फोर्स मोटर पुणे, पियागो ॲपे बारामती, आपल्या MIDC मध्ये ही पियागो ॲपे ही कंपनी आहे. याच्यामध्ये सुद्धा 3 चाकी रिक्षाचं उत्पादन होतं. त्यानंतर
कुमार मोटर्स पुणे, लॅम्बोर्गिनी ग्रीव्स मुंबई, तर अशी काही 3 चाकी वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीची नावे आहेत. आता ट्रॅक्टरचं उत्पादन करणाऱ्या कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत, तर त्याच्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, त्याचप्रमाणे हिंदुस्तान मशीन टूल्स, आपण त्याला HMT ट्रॅक्टर्स म्हणतो, परत एक्सकॉर्स ट्रॅक्टर लिमिटेड, हिंदुस्तान ट्रॅक्टर जो बडोद्याला आहे त्याच्यामध्ये हिंदुस्तान ट्रॅक्टर तयार होतो, पंजाब ट्रॅक्टर मोहाली पंजाब याच्या मध्ये सुद्धा स्वराज ट्रॅक्टर किंवा सत्तास ट्रॅक्टर तयार होतो, लार्सन अँड टेब्रो ही कंपनी पुण्याला आहे, त्याच्यामध्ये LT जॉन डियर हा ट्रॅक्टर तयार होतो, आयशर ट्रॅक्टर लिमिटेड ही कंपनी मध्य प्रदेशमध्ये आहे, मंडीदीपमध्ये, तिथं रईस ट्रॅक्टर तयार होतो, न्यू हॉलंड ट्रॅक्टर इंडिया लिमिटेड ही कंपनी दिल्लीला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा न्यू हॉलंड ट्रॅक्टरची निर्मिती होते. त्याचप्रमाणे सोनालिका ट्रॅक्टर ही कंपनी हरियाणाला आहे, त्याच्यामध्ये तो सोनालिका ट्रॅक्टर तयार होतो. आणि ट्रॅक्टर अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड मद्रासला एक कंपनी आहे, त्याच्यामध्ये मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर हा त्या ठिकाणी तयार होतो. तर अशा प्रकारे आपण व्यावसायिक वाहनं तयार करणाऱ्या कोणत्या कंपन्या आहेत, 2 चाकी किंवा 3 चाकी वाहनं तयार करणाऱ्या कोणत्या कंपन्या आहेत, ट्रॅक्टरचे उत्पादन तयार करणाऱ्या कोणत्या कंपन्या आहेत, किंवा कार उत्पादन करणाऱ्या कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत याविषयी माहिती घेतली. तर अशा प्रकारे आपला हा लेसन नंबर 2 या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.